तर आज आपण पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये आज आपण एक उदाहरण वेगळं पाहणार आहोत, ते म्हणजे x इन ब्रॅकेट x - 1 इज इक्वल 1. चला बघूया, जर आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये अशा प्रकारे उदाहरण दिलेलं आहे x इन ब्रॅकेट x - 1 इज इक्वल 1, तर या प्रकारचे उदाहरण आपण कसं सोडवू. सर्वप्रथम बघा, x इन ब्रॅकेट x - 1 इज इक्वल 1 आणि हे आपल्याला म्हणजे सोबत आहे पूर्ण वर्ग पद्धतीने. पूर्ण वर्ग पद्धतीचं फॉर्म्युला काय, 1/2 गुणिला x च्या सगुणक ब्रॅकेट स्क्वेअरच्या वर्ग. ठीक आहे, तर आपण आता बघतोय x - 1 इज इक्वल 1 याच्या पूर्ण वर्ग पद्धतीने आपल्याला सोडूया. चला तर मग सर्वप्रथम काय करूया, इथे आपल्याला म्हणजे x कंसाच्या बाहेर आहे आणि कंसाच्या बाहेर x - 1 इज इक्वल 0. मग आपण काय करू, सर्वप्रथम या x ने जो कंसाच्या बाहेर आहे, तर आपण या x ने या कंसातील आतील पदाला आपण गुणूया. तर कसं गुणूया, x ने x ला गुणलं तर x * x x स्क्वेअर. x ने x ला मल्टिप्लाय केलं असता आपल्याला इथं x चा वर्ग मायनस x ने 1 ला म्हणजे 1x आणि 1x आपण लिहित नसतो, म्हणजे x1 चा x x1 चा x मायनस आहे इज इक्वल किंवा बरोबर 1. ह्याला लक्षात काय केलं आपण, x ने x - 1 हा गुणलेला आहे आपण x ने x - 1 ला आपण मल्टिप्लाय केलेला आहे. कसं केलं, x ने x ला x * x x स्क्वेअर x * x x स्क्वेअर किंवा x चा वर्ग चिन्ह आहे मायनस आणि x ने 1 ला x1 चा x x1 x x1 x बरोबर 1. आलं लक्षात काय केलं आपण, x ने x ला मल्टिप्लाय करता x * x x चा वर्ग मायनस x1 x किंवा x1 चा x इज इक्वल 1 किंवा बरोबर 1. आलं लक्षात नाही का. आपण काय केलं, आपण सर्वप्रथम या x ने कंसाच्या बाहेर जी संख्या आहे त्या कंसाच्या बाहेरील संख्येने कंसाच्या आतील प्रत्येक पदाला आपण मल्टिप्लाय करतोय. तर ते कसं, x ने x ला म्हणजे x चा वर्ग. त्यानंतर आपण काय करतोय, ते प्लस मायनस जी साइन आहे प्लस मायनस मायनस, तर x ने आता 1 ला x1 x बरोबर 1. आलं लक्षात काय करते, x2 - x इज इक्वल 1. मग आता आपल्याला काय फाइंड करायचे, आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे. त्यामुळे आपण काय करू, तिसरे पद शोधूया आणि तिसरे पद म्हणजे 1/2 गुणिला x चा सहगुणक कंसाचा वर्ग. 1/2 गुणिला x चा सहगुणक म्हणजे मला आधी सांगितलं की ते जर x च्या जागी कुठलेही अल्फाबेट असेल तर त्याचा सहगुणक करेल. ठीक आहे, तर आपला तिसरं पद शोधण्याचे जे सूत्र आहे ते काय, 1/2 गुणिला x च्या सहगुणक कंसाचा वर्ग. तर मग आता इथे x चं पद काय, इथे x चं पद आहे नथिंग मीन 1. इथे काही दिसतंय की नाही, पण काय नाही म्हणजेच 1 आहे. तर मग आपण काय करू, 1/2 गुणिला 1 ब्रॅकेट म्हणजे कंसाचा वर्ग. हे कळलं का, काय केलं आपण, ते 1/2 दिसत असलं x च्या सहगुणक, इथे x च्या सहगुणक जिथे दिलेलं आहे म्हणजे इथे काय नथिंग मीन 1, जिथे काही दिसत नाही ते तर तिथे काय असतो 1 हा अवेलेबल असतोच किंवा असतोच. तर मग इथे काय केलं, x चा सहगुणक काय, इथे 1 x चा सहगुणक काय 1 कळतं मला. इथे x2 - x इज इक्वल 1. आपण काय करतो, 1/2 गुणिले x च्या सहगुणक कंसाचा वर्ग. मग आपण काय करतो, 1/2 जसे तसे गुणिला x च्या सहगुणक आणि x च्या सहगुणक काय दिसत नाही म्हणजे नथिंग मीन 1, जिथे दिसत नाही तिथे 1 आहे. तर आपण याला काय करू, या कंसाचा वर्ग 1/2 गुणिले 1 कंसाचा वर्ग. मग आपण काय करतोय, याला सोडवा. मी सांगितलं की अंशने पूर्णांकाच्या गुणाकार करायचं, काय करायचं, छेदाछेदाचा गुणाकार आणि अंशांशाचा गुणाकार जर तिरपा भाग द्यायचा असेल तर आपण देत असतो. तर ते कसं, 1 1 1 जे 1 2 कंसाचा वर्ग. ह्याला लक्षात, अंशांशाचा गुणाकार 1 1 1 2 1 2 कळलं, 1 1 1 आणि 2 1 2 कंसाचा वर्ग. तर 1 चा वर्ग किती होतो, 1 आणि 2 चा वर्ग 4. आलं लक्षात. आपण या कंसाला आपण सोडतोय, तर काय 1 चा वर्ग 1च असतो आणि 2 चा वर्ग 4. कळलं, काय केलं, 1/2 गुणिले 1/1
म्हणजे आपण केलं ते गुणाकारचे नेमकं काय अंशांशाचा गुणाकार तर छेदाछेदाचा गुणाकार. तसंच जर तिरपा भाग जात असेल तर आपण देत असतो. ठीक आहे, एका म्हणजे काय झालं आपल्याकडे 1/2 उत्तर आलं आणि त्याच्या वर्ग म्हणून 1चा वर्ग काय एकच असतो आणि 2च्या वर्ग 4. तर 1/2 हे आपल्याला भेटलेलं आहे तिसरं पद. तर आपण या पदाला आपण काय करत असतो, या पदाला आपण या दोन्ही या जे समीकरण आपल्याकडे दिलेलं आहे त्याच्या दोन्ही बाजूमध्ये आपण मिळवत असतो. त्या लक्षात 1/2 1/1 म्हणजे आपण 1चा वर्ग केला 1 आणि 2च्या वर्ग 4. तर 1/4 याला आपण काय करू दोन्ही बाजू मिळवून काय करतो आपण दोन्ही बाजूत मिळवून. तर चला आपल्याकडे दोन्ही बाजू कोणत्या आहेत रद्द करत आहे. आपल्याकडे दोन्ही बाजू आहेत एक्सचा वर्ग मायनस एक्स इज इक्वल 1. बरोबर. इथे आपल्याला काय एक लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड आहे. तर आपण डाव्या आणि उजव्या बाजूमध्ये आपण काय मिळवत आहे 1/4 मिळवून. ठीक आहे, तर आपण बघूया 1/4 आपण काय करू दोन्ही बाजूत मिळून म्हणजे एक्स वर्ग मायनस एक्स यामध्ये आपण ॲड करतो आहे 1/4. कळलं का. दोन्ही बाजूत काय करतो आपण 1/4. बरोबर. इकडे किती आहे 1, त्यामध्ये आपल्याला किती ॲड करायचं आहे 1/4. आलं का लक्षात. काहीच नाही. आपण काय केलं या बाजूमध्ये म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड तर दोन्ही बाजूमध्ये काय केलं जे आपण तिसरं पद मिळवलेलं आहे 1/4 हे आपण काय करतो दोन्ही बाजूत मिळवू. तर एक्स वर्ग मायनस एक्स प्लस 1/4 यामध्ये आपण ॲड केलं. बरोबर. एकाच्या बाजूमध्ये काय 1 मध्ये आपण केलं 1/4 ॲड केलेलं. कळलं का. काय केलं आपण सरळ काम इथे आपल्याकडे दोन बाजू दिसत आहेत. हे बघा जिथे बरोबर चिन्ह आहे म्हणजे तिकडे साईड वेगळी आली आणि इकडची बाजू वेगळी आली. या बाजूमध्ये आपण काय करतो एक्स वर्ग मायनस एक्स यामध्ये आपण ॲड करतो 1/4. ओके. आणि बरोबर इथे 1/4 म्हणजे 1 प्लस काय तर 1/4. लक्षात आपण दोन्ही बाजूमध्ये आपण जे तिसरं पद काढलेलं आहे 1/4 किंवा 1/4 तर आपण काय केलं दोन्ही बाजू मिळवून दोन्ही बाजूवर मिळवून माझ्या दोन्ही बाजूत मिळून आता काय करू हा स्क्वेअर स्वरूपात आहे किंवा वर्ग स्वरूपात त्याला आपण एक्स वर्ग मायनस एक्स प्लस 1/4 असं आहे त्याला आपण कसं लिहित आहे एक्स मायनस 1/2 ब्रॅकेटच्या म्हणजे 1/2 ब्रॅकेटच्या वर्ग 1/2 ब्रॅकेटच्या वर्ग. आणि इकडे आपण काय 1 प्लस 1/4 याला आता आपण सोडूया. त्याला लक्षात आपण काय केलं एक्स म्हणजे एक्स मायनस 1/4 च्या वर्गमूळ 2. ठीक आहे. एक्स मायनस 1/2 कंसाचा वर्ग हे कसं आलं बघा ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. हा आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो तिथे काय ए मायनस बी. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला येतो आपल्याकडे म्हणजे ए मायनस बी कंसाचा वर्ग. सेम आपण इथे केलेला आहे एक्स मायनस 1/2 कंसाचा वर्ग. जर हे कसं आलं तुम्हाला समजलं नसेल तर मागे मी व्हिडिओमध्ये याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्ही तिथे येऊन चेक करा. ठीक आहे. तर आपण हा फॉर्म्युला काय वापरला आपण ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण इथे वापरलेला म्हणून एक्स ॲज इट इज आणि 1 जसं तसं 4 काय 2च्या वर्ग आहे म्हणून 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. जर आपण एक्सपाउंड करतो तर आपल्याला हे भेटेल. ठीक आहे. तर एक्स मायनस 1/2 कंसाचा वर्ग बरोबर इथे काय केलं 1 मध्ये आपण 1/4 मिळवत आहे. तर ते इथे अंशाने छेदाला आधी अशा स्वरूपातले म्हणजे जेणेकरून आपल्याला सोडवायला सोपं जाईल. इथे आपण काय करतोय असं उदाहरण जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की अपूर्णांक संख्येची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना जर छेद समान असेल तर तो आपण एकच दाण्यात असतो. जर छेद समान असेल तर तो आपण एकच दाण्यात असतो आणि जर छेद समान असेल तर तिरपा गुणाकार आणि छेदाछेदांच्या गुणाकार या स्वरूपात आपण करत असतो. तिथे काय छेद समान दिसतंय का नाही आपल्याला इथे छेद समान दिसत नाही म्हणून आपण काय करू छेदाछेदांच्या गुणाकार आणि तिरपा गुणाकार छेदाछेदांच्या गुणाकार आणि तिरपा गुणाकार. कळलं का इथे छेदाछेदांचे जेव्हा इथे दोघांची जे छेद आहे ते समान असल्यामुळे आपण काय करतोय छेदाछेदांच्या गुणाकार 4 1 4 1 गुणिले 4 आणि तिरपा गुणाकार 4 गुणिले 1 प्लस 1 गुणिले 1. हे मी मुद्दाम एक्सपाउंड केलं तुम्हाला समजण्याकरता. तिरपा गुणाकार 4 गुणिले 1 प्लस तिरपा गुणाकार 1 1 1 आणि छेदांच्या गुणाकार 1/4. आलं लक्षात ठेवा. तर आपण याला सोडूया 4 1 4
प्लस एक 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 आणि छेद 4 एक 4. याला लक्षात काय केलं आपण तिरपा गुणाकार आणि छेदांच्या गुणाकार कारण छेद समान नसल्यामुळे. तर इथे काय आपण मग आपल्याकडे काय x मायनस 1/2 कंसाचा वर्ग आणि इथे आपल्याकडे काय मग x मायनस 1/2 कंसाचा वर्ग बरोबर इथे काय 4 + 1/4 म्हणजे आपण याला वर्ग बघू. तर आपण काय करतोय x मायनस 1/2 कंसाचा वर्ग बरोबर 4 आणि 1 5 4 + 1 5 छेद 4 1 कळलं का. आपण काय केले इथे x मायनस 1/2 कंसाचा वर्ग जशाचा तसा ठेवला बरोबर. येथे 4 आणि 1 5 छेद 4 5 छेद 5/4 दॅट इज 5/4. तुम्ही जर इंग्लिश मिडियमची किंवा हिंदी मिडियमची असाल तर हा व्हिडिओ इंग्लिश मिडियम आणि हिंदी मिडियम दोन्हीमध्ये मी टाकलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंकमध्ये मी त्याचं डिस्क्रिप्शन टाकून देईन, तुम्ही ते चेक करून घ्या. तर आपण इथे कुठपर्यंत आलो तर x मायनस 1 कंसाचा वर्ग म्हणजे x मायनस 1/2 कंसाचा वर्ग बरोबर 5/4. तर आता इथे आपण काय करू वर्गमूळ घेऊ. काय करू दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. तर वर्गमूळ घेऊन म्हटलं म्हणजे याच्या काय वर्गमूळ घेणे म्हणजे काय त्याचा वर्ग निघून जातो. तर काय x मायनस 1/2 ठीक आहे x मायनस 1/2 वर्गमूळ. आता इथे मग हा 5 कोणत्या संख्येचा वर्ग आहे का. जर आपण जेव्हा वर्गमूळ घेत असतो जर ही संख्या कोणत्याही संख्येची वर्गमूळ नसेल तर त्याला आपण काय करतो वर्गमुळात ती संख्या घेत असतो. आणि हा त्याला कोणाच्या वर्गमूळ बेटा तर 2चा. कळत आता वर्गमूळ या दोन्ही संख्या इथे वर्ग स्वरूपात त्यामुळे आपण याचे वर्गमूळ काढून घेऊ. म्हणजे या साईडचे वर्गमूळ काढतो म्हणजे आपल्याला या साईडचे काढावं लागेल म्हणून दोन्ही बाजूचे ठीक आहे दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. तर मग इथे काय x मायनस 1/2 वर्ग निघाला. इथे 5 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे का नाही त्यामुळे आपण त्याला वर्गमुळात 5 टाकायला आणि इथे 4 कोणत्या वर्ग आहे का 2च्या. तर मग आपल्याकडे क्वेश्चन म्हणजे संख्या आलेली आहे x मायनस 1/2 बरोबर एकदा प्लस मध्ये तर एकदा मायनस मध्ये वर्गमुळात 5/2 कळलं. एकदा प्लस मध्ये तर एकदा मायनस मध्ये. तर आपण काय केले ते x मायनस 1/2 इथे वर्ग स्वरूपात त्याच्या वर्गमूळ घेतलं. तर वर्गमूळ घेतलं म्हणजे x मायनस 1/2 वर्ग निघून गेला. 5 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे का नाही मग आपण त्याला वर्गमूळ घेतला आणि 4 कोणत्या संख्येचा 2च्या म्हणून त्याला या पद्धतीने. तर आपल्याकडे आला आन्सर x मायनस 1/2 बरोबर एकदा प्लसमध्ये तर एकदा मायनसमध्ये वर्गमूळ 5/2. लक्षात आपण आता पुढे सोडूया. तर आपण आता इथे काय करणार एकदा प्लसमध्ये घेऊ आणि एकदा मायनसमध्ये घेऊ म्हणजे x मायनस 1/2 बरोबर वर्गमूळ 5/2 हे घेतलं आपण एकदा प्लसमध्ये किंवा x मायनस 1/2 बरोबर मायनस वर्गमूळ 5/2 मायनस वर्गमूळ 5/2 कळलं. एकदा प्लसमध्ये तर एकदा मायनसमध्ये. चला पुढे आपण पुढे होऊया. एकदा प्लसमध्ये आणि एकदा मायनस. तर मग आपण काय करत आहे x मायनस 1/2 बरोबर वर्गमूळ 5/2. आता आपण मग इथे x जसाच्या तसा आता याला आपण तिकडे नेत आहे. हा मायनसमध्ये तिकडे काय प्लसमध्ये म्हणजे 1/2 गेला. हा मायनसमध्ये म्हणजे इकडे प्लसमध्ये गेला आणि इथे काय ऑलरेडी प्लसमध्येच आहे वर्गमूळ 5/2 वर्गमूळ 5/2. आता इथे बघा x बरोबर मी काय म्हटलं जिथे छेद समान असेल आणि बेरीज किंवा वजाबाकी असेल तर ते आपण ॲज इट इज घेतो. ठीक आहे म्हणजे छेदात आणि इथे काय 1 प्लस वर्गमूळ 5 यांची ॲडिशन होणार नाही म्हणजे 1 प्लस वर्गमूळ 5/2 हे झालं आपलं. एकदा प्लसमध्ये काढलेला x बरोबर पुन्हा सांगता मी पुन्हा x बरोबर इथे काय केलं मायनसमध्ये आपण ते ट्रान्सफर केलं. ठीक आहे. तर आता आपल्याकडे काय राहिलं इथे दोघांची बेरीज करायची. ते काय छेद समान असताना आपण तो एकच दारी असतो आणि यांची काय करू आपण बेरीज 1 प्लस वर्गमूळ 5 हे झालं x ची व्हॅल्यू प्लसमधली.
आता हे जोडूया किंवा ह्या लक्षात एकदम सोपं छेद समान समय ॲडजस्ट लिहिला. आता आपण x मायनस 1/2 बरोबर मायनस वर्गमूळ 5/2. आपण इथे काय करतो x जसा तसा आपण तिकडे येतो म्हणजे 1/2 मायनसमध्ये म्हणजे प्लसमध्ये आणि इथे काय मायनस वर्गमूळ 5/2. ठीक आहे. इथे बेरीज होती इथे वजाबाकी आहे. आता इथे आपण काय करतोय छेद समान असल्यामुळे आपण एकच धार घेत असतो. छेद समान असल्यामुळे आपण एकच धार घेत असतो आणि इथे काय करू मग 1 वजा वर्गमूळ 5. आलं लक्षात. तर हे होतं एकदा प्लसमध्ये तर हे आहे एकदा मायनसमध्ये. बरोबर काय केलं आपण काहीच नाही. आपण सर्वप्रथम याला एक्स जसं तसा ठेवला याला तिकडे नेत आहे कारण हा मायनस आहे बरोबर चिन्ह तिकडे नेत आहे म्हणजे याचे चिन्ह चेंज आहे 1/2 आणि ते ऑलरेडी आहे मायनस वर्गमूळ 5/2. इथे काय करतो छेद समान असल्यामुळे एकच धार घेत असतो आणि याची वजाबाकी किंवा बेरीज म्हणजे 1 वजा वर्गमूळ 5. हे झाले एक्सची दुसरी व्हॅल्यू. कळलं आता. तर मग आपल्याकडे कोणत्या दोन व्हॅल्यू भेटलेल्या आहे एक्सच्या. आपल्याकडे एक्सच्या दोन व्हॅल्यू म्हणजे एकदा 1 प्लस वर्गमूळ 5/2 किंवा 1 मायनस वर्गमूळ 5/2. तर ह्या आपल्या दोन व्हॅल्यू. समजलं. आय होप जर हे तुम्हाला समजलं असेल तर प्लीज लाईक. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा.